नमस्कार मित्रांनो, इकॉनॉमिक्सच्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर बाहेकर प्रतिभा अंबादास आपलं स्वागत करते. आणि आज आपण अर्थशास्त्राच्या या विषयामध्ये सार्वजनिक आयव्ययामधील तुटीचा अर्थ भरणा या विषयासंदर्भात आपण आज अभ्यास करणार आहे. सर्वात प्रथमतः तुटीचा अर्थ भरणा काय आहे किंवा तुटीचा अर्थ भरणा कशाला म्हटलं जातं या संदर्भामध्ये आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत. तुटीच्या अर्थ भरण्याचा जर आपण विचार केला तर तुटीचा अर्थ भरण्याचा अर्थ वेळेनुसार किंवा काळानुसार बदलत गेल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आता सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ जे होते त्यांनी सरकारी हस्तक्षेप किंवा सरकारचा हस्तक्षेप मान्य केलेला नव्हता. त्यावेळेस तूट ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती, कारण सरकार हे फक्त परकीय आक्रमणापासून देशाचं संरक्षण करणे, अंतर्गत शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करणे अशी कार्य करत होती. आणि ही कार्य करण्यासाठी जो खर्च येईल तेवढंच सरकारने उत्पन्न प्राप्त करावं अशी सरकारची भूमिका होती. परंतु ही भूमिका हळूहळू नंतर लयाला पावली. मंदी, जागतिकीकरण या सगळ्या नवनवीन घटकांमुळे सरकारची असणारी जी भूमिका आहे ही दिवसेंदिवस बदलत गेली. मंदी नियंत्रित करण्यासाठी सरकारची भूमिका महत्त्वाची ठरली. अर्थव्यवस्थेमध्ये सरकारने हस्तक्षेप करणे गरजेचे ठरले. त्यानंतर खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचं नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचे हस्तक्षेप होऊ नये म्हणून सरकारने भूमिका स्वीकारावी. त्यानंतरही आपण कल्याणकारी राज्य संकल्पनेचा स्वीकार केला. त्यामुळे सरकारच्या भूमिकेमध्ये अजूनच वाढ झाली. जशी सरकारची भूमिका किंवा सरकारच्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या तसं सरकारचा खर्च देखील वाढत गेला. जेव्हा सरकारचा खर्च सरकारच्या उत्पन्नापेक्षा जास्त असतो, बघा काय म्हटलेलं आहे, जेव्हा सरकारचा खर्च सरकारच्या उत्पन्नापेक्षा जास्त असतो, जास्त राहून जाणीवपूर्वक तूट निर्माण केली जाते, तेव्हा ही अंदाजपत्रकीय तूट भरून काढण्यासाठी सरकार सरकारी अधिकोषाकडून, व्यापारी बँकांकडून आणि जनतेकडून कर्ज घेते. तेव्हा त्याला तुटीचा अर्थ भरणा असे म्हणतात. म्हणजे काय की सरकारचा खर्च जास्त, उत्पन्न कमी, तेव्हा काय निर्माण झालं? तूट निर्माण झाली. ही तूट भरून काढण्यासाठी पैसा पाहिजे, बरोबर? त्याला तुटीचा अर्थ भरणा असं म्हटलं जातं. मग हा पैसा कुठनं उभारला आहे? सरकारी अधिकोषाकडून, व्यापारी बँकांकडून आणि जनतेकडून कर्ज घेऊन आपण खर्चासाठी रक्कम उभारली, त्याला तुटीचा अर्थ भरणा असं म्हटलं जातं. मग आता आज आपण तुटीच्या अर्थ भरण्यासंदर्भात जो अभ्यास करणार आहे, या अभ्यासाची 2 उद्दिष्ट आहे किंवा या 2 घटकांचा आपल्याला या ठिकाणी उद्दिष्ट या लेक्चरमधनं साध्य करता येणार आहे. पहिलं उद्दिष्ट आहे तुटीच्या अर्थ भरण्याची संकल्पना समजून घेणे. दुसरं उद्दिष्ट आहे तुटीच्या अर्थ भरण्याच्या अनुकूल व प्रतिकूल परिणामांचा अभ्यास करणे. बघा आता तुटीचा अर्थ भरणा म्हणजे काय ते या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की सरकारचा खर्च हा उत्पन्नापेक्षा जास्त आहे आणि हे उत्पन्न कमी आहे, परंतु खर्च तर करायचेच आहे सरकारला. मग त्यासाठी तो पैसा उभारण्याच्या ज्या विविध मार्ग आहे त्याला तुटीचा अर्थ भरणा असं म्हटलं जातं. आता तुटीच्या अर्थ भरण्याचे दोन्ही प्रकारचे परिणाम अर्थव्यवस्थेवर घडून येतात.
काही परिणाम अनुकूल स्वरूपाचे आहेत तर काही परिणाम प्रतिकूल स्वरूपाचे असल्याचं सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. तर सर्वात प्रथमतः आपण तुटीच्या अर्थभरण्याचे अर्थव्यवस्थेवर जे अनुकूल परिणाम घडून येतात या अनुकूल परिणामांविषयी या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहे. त्यातील पहिला परिणाम या ठिकाणी सांगितला आहे आर्थिक विकास. बघा, तुटीच्या अर्थभरण्याने विकासासाठी आवश्यक असणारं जे भांडवल आहे हे भांडवल आपण उपलब्ध करून घेऊ शकतो. मग उपलब्ध झालेलं जे हे भांडवल आहे हे भांडवल शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्राच्या विकासासाठी त्याचा आपल्याला वापर करता येऊ शकतो. भारतासारखे जे विकसनशील देश आहे तर आपल्या देशामध्ये लोकसंख्या सातत्याने वाढते. वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्य आणि इतर उपभोग्य वस्तूंची जी काही गरज आहे ती गरज वाढते आणि त्यातून मागणी वाढत जाते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन वाढवणं गरजेचं आहे, परंतु उत्पादन वाढीसाठी भांडवलाची आवश्यकता असते. हे भांडवल उत्पन्न कमी असल्यामुळे बचतीमार्फत प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून सरकारने जर अशा प्रकारे तूट स्वीकारली, या तुटीच्या अर्थभरण्यातून पैसा उपलब्ध झाला तर भांडवल उपलब्ध होऊन उत्पादनात वाढ होईल. उत्पादन वाढलं तर पुरवठा वाढेल आणि लोकांची मागणी पूर्ण करणं शक्य होईल. मागणी पूर्ण झाली तर दारिद्र्यातील लोकांचं जे काही राहणीमान आहे हे राहणीमान उंचावता येईल. त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ घडवून आणणं आपल्याला शक्य होईल. म्हणून तुटीच्या अर्थभरण्याने देशाचा आर्थिक विकास साध्य करणं हे महत्त्वाचं एक जो परिणाम आहे हा परिणाम या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. दुसरा परिणाम आहे रोजगार वाढ. तुटीच्या अर्थभरण्यामुळे भांडवल निर्मिती झाली, बरोबर. भांडवल निर्मिती झाल्यामुळं काय होतं आहे तर विविध क्षेत्राचा विकास किंवा विस्तार घडून येतो. उद्योगांमध्ये वाढ झाली. जसं फक्त उद्योगांमध्ये वाढ झाली म्हणजे उत्पादन वाढतं, मग फक्त भांडवल वाढलं म्हणून उत्पादन वाढतं असं नाही, तर भांडवलाबरोबरच श्रमिकांची सुद्धा आवश्यकता असते. मग श्रमिकांनासुद्धा मागणी निर्माण होते, त्यामुळे रोजगार वाढतो. रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होतात. श्रमप्रधान उद्योगांचा विकास जर साध्य करता आला तर त्यातून रोजगारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ घडून येईल आणि रोजगार जर वाढत गेला तर आपली बेकारीची असणारी जी गंभीर समस्या आहे ही गंभीर समस्या आपण दूर करू शकतो. म्हणून तुटीच्या अर्थभरण्यामुळे रोजगारात वाढ घडवून आणणे आणि बेकारी कमी करणे असा अनुकूल परिणाम या ठिकाणी घडून आल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचा परिणाम सांगितलेला आहे दारिद्र्य निर्मूलन. तुटीच्या अर्थभरण्यामुळे दारिद्र्य निर्मूलन आपल्याला साध्य करता येऊ शकतं. बघा, जे दारिद्र्य रेषेखालील लोक आहे या दारिद्र्य रेषेखालील लोकांचं प्रमाण कमी करता यावं यासाठी दारिद्र्य निर्मूलनाच्या विविध कार्यक्रम किंवा योजना सरकारकडून आखल्या जातात. मग या योजना किंवा कार्यक्रम राबविण्यासाठी सरकारला खर्च करावा लागतो. आता उदाहरणार्थ इंदिरा आवास योजना आहे किंवा स्वस्त धान्य दुकानं आहे. आता या स्वस्त धान्य दुकानांमार्फत जे दारिद्र्य रेषेखालील लोक आहे यांना अतिशय कमी दरामध्ये अन्नधान्याचा पुरवठा सरकारकडून केला जातो. मग त्या अन्नधान्याची खरोखर किंमत तेवढीच आहे का? नाही, तर ती किंमत कमी आकारली जाते आणि त्याची उर्वरित जी काही किंमत आहे ती किंमत सरकारकडनं त्या उत्पादकाला दिली जाते, बरोबर. म्हणजेच उर्वरित किंमत देण्यासाठी सरकारला खर्च करावा लागतो. मग दारिद्र्य निर्मूलनासाठी दारिद्र्य रेषेखालील लोकांचं राहणीमान उंचावण्यासाठी अशा अनेक प्रकारच्या योजना, अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम सरकारकडून राबवले जातात.
त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च सरकारकडून केला जातो. हा खर्च जर सरकारने नाही केला की तूट नाही स्वीकारायची असं जर ठरवलं आणि हा खर्च जर सरकारने बंद केला तर दारिद्र्य रेषेखालील जे प्रमाण आहे हे प्रमाण अजून वाढेल. म्हणून जर आपल्याला दारिद्र्याचं प्रमाण कमी करायचं असेल, दारिद्र्य निर्मूलन जर आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी उत्पन्नापेक्षा खर्च अधिक करणं सरकारला आवश्यक स्वरूपाचं आहे. जर आपण विचार केला की आपण ज्यावेळेसपासून नियोजन स्वीकारलं आणि तुटीचा अर्थभरणा स्वीकारलेला आहे तेव्हापासून या आर्थिक प्रयत्नामुळे भारतातील दारिद्र्य रेषेखालील असणारं जे प्रमाण आहे हे 40% 21% कमी झाल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. म्हणजे आकडेवारीमुळे तर आपण स्पष्टपणे सांगू शकतो की तुटीच्या अर्थभरण्याचा स्वीकार केल्यामुळे भारतातील दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण कमी झालेले आहे. म्हणजेच हा एक अनुकूल परिणाम दारिद्र्य निर्मूलनाच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा परिणाम या ठिकाणी सांगितलेला आहे पुरवठ्यातील वाढ. आता लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत जाते तसं वस्तू आणि सेवांची मागणी वाढत जाते. मग आता आपल्यापुढे प्रश्न काय आहे तर मागणी वाढते आहे परंतु वाढत्या मागणीला पुरवठा निर्माण होत नाही आणि त्याच्यामुळे मागणी पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होते आणि ही तफावत निर्माण झाल्यामुळे उपभोग्य वस्तू आणि इतर ज्या काही वस्तू आहे या वस्तूंच्या किमती वेगाने वाढतात. मग आता उपभोग्य वस्तूंच्या किमती जर वेगाने वाढत असतील तर समाजातील सर्व घटकांकडून त्या वस्तूचा उपभोग घेतला जाऊ शकेल का तर त्या वस्तूचा उपभोग घेतला जाऊ शकणार नाही. आणि जर उपभोग कमी झाला तर राहणीमानाचा दर्जा घसरेल. राहणीमानाचा दर्जा घसरला तर कार्यक्षमता कमी होते आणि कार्यक्षमता कमी झाली तर आपल्या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणून सरकारला काय करावं लागतं जर किमती वाढलेल्या असतील तर तुटीच्या अर्थभरण्याचा स्वीकार करून त्या वस्तूंना आर्थिक अनुदाने द्यावी लागतात. अनुदानं दिल्यामुळे काय होईल तर उत्पादनाचा खर्च कमी होईल आणि उत्पादनाचा खर्च कमी झाल्यामुळे किमती कमी होत जातील किंवा त्या वस्तूच्या किमतीवर सरकारकडनं अनुदान सबसिडी. बघा जसं सिलेंडर आहे, आपण सिलेंडर खरेदी करतो तर त्याची पूर्ण किंमत दिल्यानंतर पहिले काय व्हायचं की आपल्याला किंमतच कमी द्यावी लागायची, ती सबसिडी सरकारकडनं भरली जायची. परंतु आता काय होतं आहे की आपल्याकडनं ते पैसे घेतात आणि नंतर मात्र ती सबसिडीची असणारी जी रक्कम आहे ती आपल्या बँकेच्या खात्यावर जमा केली जाते. मग लोकांच्या राहणीमानाचा दर्जा घसरू नये यासाठी अशा प्रकारे अनुदानं त्या ठिकाणी सरकारला द्यावी लागतात. पुरवठ्यामध्ये वाढ घडावी यासाठी उत्पादकाला अनुदानं त्या ठिकाणी द्यावी लागतात. मग अशी अनुदानं जर आपण दिली नाही तर पुरवठ्यात वाढ होणार नाही, उपभोग कमी होईल, राहणीमानाचा दर्जा घसरेल, उत्पादन प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतील. मग हे सगळे दुष्परिणाम घडून येऊ नये म्हणून तुटीचा अर्थभरणा स्वीकारावा लागतो आणि या तुटीच्या अर्थभरण्यामार्फत उत्पादनामध्ये वाढ घडून पुरवठ्यात वाढ घडवून आणणे आपल्याला शक्य असते आणि पुरवठा जर वाढवला तर आपल्याला आयात करण्याची आवश्यकता निर्माण होणार नाही. अशा प्रकारे पुरवठ्यातील वाढ हा सुद्धा तुटीच्या अर्थभरण्याचा एक अनुकूल परिणाम सांगितला जातो. त्यानंतर पुढील घटक आहे संरक्षण सिद्धता. आपल्या संरक्षणावर आणि अत्याधुनिक युद्ध साहित्याच्या निर्मितीवर तसेच आयातीवर पुरेसा खर्च करणे शक्य झाले पाहिजे आणि हे तुटीच्या अर्थभरण्याच्या धोरणामुळेच शक्य होऊ शकतं. कारण आपल्याला प्राप्त होणारं म्हणजेच सरकारला प्राप्त होणारं जे उत्पन्न आहे हे उत्पन्न तर समाजाच्या उपभोग्य वस्तूंच्या गरजा पूर्ण करताच संपून जातं.
इतर गुंतवणुकीसाठी किंवा इतर जास्तीच्या खर्चासाठी हे उत्पन्न शिल्लक राहत नाही. आता उदाहरणार्थ जर तुम्ही पाहिलं असेल ऑगस्ट महिन्यामध्येच रशियाकडून आपण 5 राफेलची नवीन लढाऊ विमाने खरेदी केली. आता या नवीन लढाऊ विमानांची जी किंमत आहे ही प्रचंड आहे. मग अशा प्रकारे आपल्याला जर आपल्या देशाच्या संरक्षणासाठी अत्याधुनिक युद्ध साहित्य खरेदी करायचं आहे, त्याची निर्मिती करायची आहे, त्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये पैसा सरकारला उभारावा लागतो. तो उत्पन्नामधून प्राप्त होऊ शकत नाही आणि म्हणून सरकारला तुटीच्या अर्थभरण्याचं धोरण स्वीकारावं लागतं. या तुटीच्या अर्थभरण्यामुळेच संरक्षणावर जो अपेक्षित खर्च आहे हा अपेक्षित खर्च सरकारला करता येऊ शकतो. जर सरकारने तूट स्वीकारली नाही तर असा खर्च करणं सरकारला शक्य होणार नाही. म्हणून संरक्षण सिद्धता ही आपल्याला तुटीच्या अर्थभरण्यामुळेच प्राप्त करता येऊ शकते. त्यानंतर पुढील घटक आहे सक्तीची बचत. मग तुटीच्या अर्थभरण्यामुळे काय होतं की सरकार कर्ज घेतं, खर्च जास्त करतं, बरोबर. त्याच्यामुळे भाववाढ निर्माण होते. भाववाढीमुळे उपभोग खर्च कमी होतो आणि सक्तीची आपोआपच बचत त्या ठिकाणी केली जाते. मग वस्तूची किंमत वाढली तर सोन्याच्या किमती वाढल्या. मग लोक काय करतील की एवढं महाग सोनं घेण्यापेक्षा ठीक आहे जाऊ दे, आपण एखादी FD करूया किंवा पैसे राहू देऊया, म्हणजे खर्च केला जात नाही, त्याची बचत होते. किंवा एखाद्या व्यवसायामध्ये जर आपल्याला त्याच्यापेक्षा चांगला नफा मिळणार असेल तर तिथे आपण गुंतवणूक करतो. त्याच्यामुळे काय होतं, बचतीमधून भांडवल संचय होतो आणि या भांडवल संचयामधून गुंतवणूक केली जाते आणि त्याच्यामुळे गुंतवणूक वाढली तर देशाचा विकास घडून येऊ शकेल. अशा प्रकारे हे जे घटक आहे हे घटक तुटीच्या अर्थभरण्याचे अनुकूल परिणाम या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करतात. पण प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात. जसे अनुकूल परिणाम आहेत तसेच काही प्रतिकूल परिणामसुद्धा आपल्याला दिसून येतात. आता आपण तुटीच्या अर्थभरण्याच्या प्रतिकूल परिणामांचा अभ्यास करणार आहोत. पहिलाच परिणाम या ठिकाणी सांगितलेला आहे कर्जबाजारीपणात वाढ. बघा आपण काय पाहिलं आहे व्याख्येमध्येच की तुटीचा अर्थभरणा काय आहे, सरकारचा असणारा जो खर्च आहे हा खर्च जास्त आहे आणि उत्पन्न कमी आहे. ही निर्माण झालेली तूट भरून काढण्यासाठी सरकार काय करतं, कर्ज घेतं, बरोबर. मग आता त्याच्यामुळे कर्जबाजारीपणा निर्माण होतो. नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केल्यापासून केंद्र सरकारच्या वित्तीय तुटीमध्ये सातत्याने वाढ घडून आली आणि घडून आलेल्या या वाढीमुळे कर्ज जी आहे ही कर्जसुद्धा वाढत गेलेली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी सरकारने कर्ज घेतली, कर्ज घेऊन ती भरून काढली. त्यामुळे सरकारी कर्ज जे आहे हे सरकारी कर्ज सातत्याने वाढत गेलं आणि देश कर्जाच्या सापळ्यात अडकल्याचं आपल्याला दिसून येतं. आता भारताचा जर आपण विचार केला तर भारताची सार्वजनिक कर्ज आणि देयता जी आहे ती 1990-91 मध्ये 3,14,560 कोटी होती आणि याच्यामध्ये वाढ होऊन 2014-15 मध्ये 61,32,944 कोटींपर्यंत वाढलेली आहे. म्हणजेच इतकी प्रचंड वाढ आपल्या कर्जामध्ये झालेली आहे. मग याच्यावरनं आपल्याला काय कळतं की कर्ज जी आहे ही कर्ज तुटीच्या वाढीमुळे सातत्याने कर्ज वाढत गेली. हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये 15 पटींपेक्षा जास्त वाढ सरकारच्या कर्जामध्ये झालेली आहे. सरकारचं कर्ज जर सातत्याने वाढत असेल तर आपली जी आर्थिक पत आहे ही आर्थिक पत कमी होते आणि आपला जो दर्जा आहे हा दर्जा घसरतो. त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये हा अतिशय वाईट परिणाम या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर
दुसरा परिणाम सांगितलेला आहे सरकारवरील व्याजाच्या भारात वाढ. काय म्हटलेलं आहे? सरकारवरील व्याजाच्या भारात वाढ. आता कर्ज घेतली म्हणजे त्याच्यावरचं व्याज आपल्याला द्यावं लागणार आहे. मग हे द्यावं लागणारं जे व्याज आहे, कर्ज वाढत गेल्यामुळे व्याजाचं प्रमाणसुद्धा वाढत गेल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. सरकारला या कर्जावरील व्याज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च करावा लागतो आणि हा खर्च करण्यासाठी महसुली तूट भरून काढण्यासाठी सरकारला कर्ज घ्यावी लागतात. म्हणजेच काय होतं की एक कर्ज आहे, त्या कर्जाची परतफेड करायची आहे, त्या परतफेडीसाठी पुन्हा कर्ज घेणं. अशा पद्धतीने सातत्याने हे कर्ज वाढत गेल्याचं आपल्याला दिसून येतं. वार्षिक व्याजाचा भार 13.3% वाढत आहे. म्हणजे आपल्याला प्राप्त होणारं जे उत्पन्न आहे यापैकी 13%पेक्षा जास्त भाग तर आपण फक्त व्याजावरच खर्च करतो. व्याज देण्यासाठीच ती रक्कम त्या ठिकाणी वापरली जाते. तसंच केंद्रीय अंदाजपत्रक जे आहे, या केंद्रीय अंदाजपत्रकातील 47% कर महसूल व्याजाची परतफेड करण्यासाठी वापरावा लागत आहे. म्हणजे बघा, जो कर्जाचा महसूल आहे म्हणजे प्राप्त झालेलं जे उत्पन्न आहे त्यापैकी 47% रक्कम ही फक्त आणि फक्त व्याजाच्या परतफेडीसाठी वापरली जाते. फक्त व्याज, कर्जाची मुद्दल नाही. म्हणजेच या व्याजाचा भार प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला सहन करावा लागतो. हा सुद्धा एक प्रतिकूल परिणाम आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा परिणाम सांगितलेला आहे तुटीच्या अर्थभरण्यात भाववाढ. आता आपण जो तुटीचा अर्थभरणा स्वीकारतो, या तुटीच्या अर्थभरण्यामध्ये अंदाजपत्रकातील तूट नवीन चलन निर्माण करून भरून काढली जाते. बघा, कधी कधी काय केलं जातं की कर्ज उभारण्याला सुद्धा मर्यादा आहे. त्या मर्यादेपलीकडे आपल्याला कर्ज उभारता येऊ शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये सरकार काय करतं की नवीन चलनाची निर्मिती करते. नवीन चलनाची निर्मिती करून ते चलन अर्थव्यवस्थेमध्ये आणलं जातं. मग आता अर्थव्यवस्थेमध्ये हे नवीन चलन आल्यामुळे काय झालं की चलनाच्या पुरवठ्यात वाढ झाली, पैशाचा पुरवठा वाढला. पैशाच्या पुरवठ्याच्या वाढीमुळे काय होतं की लोकांच्या हातातला पैसा वाढल्यामुळे विविध प्रकारच्या वस्तूंची मागणी वाढते. काय झालं? विविध प्रकारच्या वस्तूंची मागणी वाढली आणि ज्यावेळेस मागणीत वाढ होते तेव्हा लगेचच पुरवठ्यात वाढ घडवून आणणं शक्य होत नाही. मग काय झालं? मागणी अधिक, पुरवठा कमी आणि त्यामार्फत मागणी ताण निर्मित भाववाढ त्या ठिकाणी निर्माण होते. म्हणजे पुरवठ्याच्या कमतरतेमुळे त्या ठिकाणी भाववाढ निर्माण झालेली आहे. मग ही निर्माण झालेली जी काही भाववाढ आहे त्याच्यामुळे किमती वाढल्या आहेत आपल्या, बरोबर? वस्तूच्या किमती वाढल्या. वस्तूच्या किमती वाढल्या म्हणजेच लगेचच उत्पादन खर्च वाढला असं होत नाही. मग आता याच्यामुळे काय होत जातं की या भाववाढीमुळे सुरुवातीच्या कालखंडामध्ये गुंतवणूक त्या ठिकाणी केली जाऊ शकते, परंतु नंतर हळूहळू उत्पादन घटकांचा सुद्धा खर्च वाढत जातो आणि उत्पादन घटकांचा खर्च वाढल्यामुळे खर्च दाब निर्मित भाववाढ निर्माण होते. खर्च दाब निर्मित भाववाढ निर्माण झाल्यामुळे किमती आणखीन वाढतात. किमती वाढल्या परंतु गुंतवणुकीपासून मिळणारा जो काही नफा आहे हा नफा वाढत न जाता तो घटतो आणि त्याचा उत्पादनावर आणि रोजगारावर प्रतिकूल परिणाम घडून येतो. म्हणजेच त्या ठिकाणी काय झालं, या भाववाढीमुळे उत्पादनावर, रोजगारावर, गुंतवणुकीवर आणि नफ्यावर प्रतिकूल स्वरूपाचा परिणाम घडून आल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचा परिणाम सांगितलेला आहे उपभोगात घट. मग आपण मागचा परिणाम पाहिला की तुटीच्या अर्थभरण्यामुळे काय झालं आहे, भाववाढ निर्माण झालेली आहे.
भाववाढ निर्माण झाली तर भाववाढीमुळे प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी त्या वस्तूची किंमत वाढल्यामुळे आपला उपभोग तशाच पद्धतीने ठेवणं शक्य होऊ शकत नाही. मग काय होतं? किंमत वाढल्यामुळे मागणी कमी होते आणि उपभोगामध्ये घट होते. उपभोगात घट झाल्याचा राहणीमानावर आणि त्याच्या कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम घडून येतो. म्हणजे काय? श्रीमंत वर्गातील लोकांच्या उपभोगामध्ये घट होण्याऐवजी जे गरीब आहे यांच्या उपभोगामध्येच मोठ्या प्रमाणात घट घडून येते आणि आर्थिक विषमता वाढत गेल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे प्रतिकूल परिणाम आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा घटक सांगितलेला आहे गुंतवणुकीच्या संरचनेमध्ये अनिष्ट बदल. तुटीच्या अर्थ भरण्यामुळे काय होतं आहे? भाववाढीचा लाभ जो आहे हा सर्व क्षेत्रांना मिळत नाही. त्यातही ही भाववाढ कशी असते? तर ही किंमत वाढ जी आहे ही काही ठिकाणी कृत्रिमरित्या घडवून आणलेली असते. साठेबाजी करणं, चैनीच्या वस्तूचं जे काही उत्पादन आहे, शहरामध्ये घरं आहे, खरेदी करणं आहे, मालमत्ता आहे, याची खरेदी आहे, तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात किमती वाढत गेल्याचं आपल्याला दिसून येतं. मग किमती वाढल्यामुळे त्या घटकाच्या संदर्भातच आर्थिक लाभ जास्त प्रमाणामध्ये मिळतात. म्हणून गुंतवणूक त्या घटकांमध्ये वाढवली जाते. परंतु ज्या जीवनावश्यक उपभोग्य स्वरूपाच्या वस्तू आहे, या जीवनावश्यक उपभोग्य स्वरूपाच्या वस्तूंच्या उत्पादनामध्ये मात्र गुंतवणूक कमी होते. कारण ती चैनीच्या वस्तूंमध्ये वाढलेली आहे. चैनीच्या वस्तूंमध्ये गुंतवणूक वाढल्यामुळे जीवनावश्यक वस्तूची असणारी जी गुंतवणूक आहे ही गुंतवणूक कमी झाली. जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होते आणि जीवनावश्यक वस्तूंच्याच किमती नंतर वाढत जातात. अशा प्रकारे आपली जी गुंतवणूक आहे ही गुंतवणुकीची असणारी जी रचना आहे या रचनेमध्ये प्रतिकूल किंवा अनिष्ट स्वरूपाचे बदल त्या ठिकाणी घडून येतात. त्यानंतर पुढचा परिणाम सांगितलेला आहे साठेबाजी आणि सट्टेबाजीत वाढ. तुटीच्या अर्थ भरण्यामुळे भाववाढ होते आणि या भाववाढीचा अनैतिक पद्धतीने लाभ घेण्यासाठी व्यापारी काय करतात? सट्टेबाजी करतात. म्हणजेच कमी किमतीमध्ये तो माल खरेदी करणं आणि साठवून ठेवणं. साठवल्यामुळे काय होतं? बाजारपेठेतील पुरवठा कमी होतो. मागणी जास्त, पुरवठा कमी करून किमती वाढवल्या जातात आणि किमती वाढल्या की मग तो माल काय करायचा? विक्रीला काढायचा. अशा पद्धतीने जीवनावश्यक वस्तूची टंचाई निर्माण केली जाते आणि ती टंचाई निर्माण करून किमती वाढवल्या जातात आणि त्यातून त्यांच्याकडनं अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये लाभ प्राप्त करण्यासाठी या साठेबाजीचा आणि सट्टेबाजीचा वापर केला जातो. त्याच्यामुळे काय होतं? या साठेबाज, व्यापारी, उत्पादक यांच्यावर अनुकूल परिणाम घडून येतो. परंतु जे ग्राहक आहे या ग्राहकांचं मात्र आर्थिक शोषण होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. उत्पादक आणि ग्राहक या दोघांचंही शोषण त्या ठिकाणी होत असल्यामुळे त्याचे प्रतिकूल परिणाम निर्माण होतात. त्यानंतर पुढचा घटक या ठिकाणी सांगितलेला आहे पतनिर्मितीत अवास्तव वाढ. भाववाढीमुळे नफा वाढतो. नफा वाढला तर आणखीन जास्तीत जास्त नफा मिळावा ह्यासाठी नवनवीन प्रकल्प हाती घेतले जातात. नवनवीन प्रकल्प राबवण्यासाठी कर्जाची मागणी वाढते. म्हणून बँकेकडून त्या ठिकाणी कर्ज मोठ्या प्रमाणामध्ये दिली जातात. भाववाढ असल्याकारणाने किंवा पैशाचा पुरवठा वाढलेला असल्याकारणाने ठेवीसुद्धा अधिक असतात आणि त्याच्यामुळे बँका देखील पतविस्ताराचं धोरण स्वीकारतात. त्यामुळे कर्ज वाढतात, पतनिर्मिती वाढते. पतनिर्मिती जेवढी वाढत जाईल तेवढा पैशाचा पुरवठा आणखीन वाढतो आणि आणखीन पैशाचा पुरवठा वाढल्यामुळे
तुटीच्या अर्थ भरण्यामुळे निर्माण झालेली जी भाववाढ आहे ती आणखीन तीव्र होते आणि या भाववाढीमुळे या ठिकाणी ग्राहकांचं शोषण होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचा परिणाम या ठिकाणी आपल्याला दिसून येतो तो म्हणजे खाजगी गुंतवणुकीत घट. बघा, तुटीच्या अर्थ भरण्याने सरकारी खर्चात वाढ होते आणि खाजगी खर्चामध्ये घट होते. म्हणजे काय? सरकारी खर्चातील वाढीमुळे भाववाढ निर्माण झाली, कर्जाऊ रकमांची मागणी वाढली, व्याजाचा दर वाढला. परंतु गुंतवणुकीची असणारी जी काही लाभक्षमता आहे किंवा नफ्याचा जो काही दर आहे हा दर कमी होतो आणि त्याच्यामुळे खाजगी गुंतवणूक घटते आणि खाजगी गुंतवणूक ही नफ्यावर अवलंबून असते. जर नफा मिळाला नाही तर खाजगी उद्योजक गुंतवणूक करत नाहीत आणि त्याच्यामुळे खाजगी गुंतवणुकीत घट होते. मग ही गुंतवणूक भरून काढण्यासाठी पुन्हा सरकारलाच खर्च करावा लागतो आणि सरकारच्या या खर्चामुळे पुन्हा तुटीचा अर्थ भरणा, कर्ज, व्याज या घटकामध्ये सातत्याने वाढ या ठिकाणी घडून येते. अशा प्रकारे प्रतिकूल परिणाम तुटीच्या अर्थ भरण्याचे अर्थव्यवस्थेवर घडून येत असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग आता आपण या संपूर्ण परिणामांचा जर अभ्यास केला तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं? तुटीचा अर्थ भरणा जो आहे हा भाववाढ अतिरेकी जरी असला, म्हणजे काय, तुटीच्या अर्थ भरण्यामुळे भाववाढ घडून येते. त्याचा भाववाढ अतिरेकी जरी असला तरी त्याचा सुरक्षितपणे वापर जर आपण केला तर त्याचे फायदे अधिकाधिक मिळविण्याबरोबरच दुष्परिणाम कमी करणं आपल्याला शक्य होऊ शकतं. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? तुटीच्या अर्थ भरण्याचे प्रतिकूल परिणाम आहेत म्हणून तो स्वीकारायचाच नाही असं नाही, तर तुटीच्या अर्थ भरण्याचा वापर अशा पद्धतीने करायचा की त्याचे फायदे अधिकाधिक मिळवण्याबरोबरच त्याचे जे काही दुष्परिणाम आहे हे दुष्परिणाम आपल्याला कमी करता आले पाहिजे. आता उदाहरणार्थ अग्नी आहे, बरोबर? तर अग्नी, आग आहे, त्याच्यामुळे तोटे आहेत. आग लागली तर सगळं जळून खाक होतं, परंतु ती आग जर नसली, तुम्हाला उष्णता जर नसली तर तुम्ही अन्नसुद्धा शिजवू शकत नाही, बरोबर की नाही? म्हणजे ती जेवढी प्राणघातक आहे तेवढीच महत्त्वाची सुद्धा आहे. तसंच या तुटीच्या अर्थ भरण्याचा आहे. तुम्ही योग्य पद्धतीने सुरक्षितपणे जर त्याचा वापर केला तर तुम्हाला त्याचे लाभ प्राप्त होतील आणि त्याचे दोष कमी करता येऊ शकतील. अशा पद्धतीने आपण आज या तुटीच्या अर्थ भरण्याच्या परिणामांचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि पुढील नवीन व्हिडिओची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.